कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचं कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात. मी सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार मानतो की आज अचानक तुम्ही माझ्या घरी आल्यामुळे तुमचा पाहुणचार करता आला नाही, परंतु धन्यवाद तुम्हाला देतो मी. तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की कल्याण डोंबिवलीला शिंदे सेनेच्या लोकांना आमच्या लोकांनी पाठिंबा दिला असा तुमचा प्रश्न आहे. लोकल परिस्थिती तिथली काय आहे ती मला माहिती नाही, स्थानिक परिस्थिती काय आहे ती. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आपण आत्तापर्यंत इतिहास जर पाहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणची जी काही स्थानिक लोक असतात ते आपापली आघाडी युत्या करत असतात. किंबहुना निशाणी जी असते त्या निशाणीमध्ये पण त्यांच्या तडजोडी होतात, वाटाघाटी होतात, चर्चा होते आणि मग आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमचे स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल ॲडजस्टमेंट ती केलेली असावी असं मला वाटतंय. आणि अशा प्रकारच्या काही नवीन घटना नाही, सगळीकडे अशा प्रकारचे चित्र दिसण्यात येतं. त्यामुळे आज स्थानिक पातळीचा विषय आहे, त्या विषयावरती आणखी माहिती आम्हाला मिळेलच. अजूनपर्यंत तरी माहिती आम्हाला मिळालेली नाही, परंतु स्थानिक पातळीवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात. परंतु आश्चर्यकारक परिस्थिती अशी आहे की तिथे युती म्हणून लढलेली शिवसेना आणि भाजप यांना बहुमताच्या बराच पुढे आकडा त्यांनी गाठलेला आहे. असं असताना मनसेची मदत घेतली जाते, त्यामुळे असा त्यातून एक निष्कर्ष काढला जातोय की तिथे शिंदे हे एक हाती त्यांची सत्ता किंवा त्यांचा महापौर बसवण्यासाठी मनसेची मदत घेतात. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मला आजही आठवतोय की ज्यावेळेला सन्माननीय वाजपेयी साहेब पंतप्रधान झाले होते त्यावेळेला तुम्हाला आठवते, आता वाजपेयी साहेब पण नाहीत आणि सन्माननीय महाजन साहेब पण नाहीत, त्यावेळेला त्यांनी नारा दिला होता 100% इंडिया शायनिंग वगैरे नारे तुम्हाला माहिती आहे. तर प्रत्येक पक्ष हा आपल्या स्वतःचं काही ना काही वाढवायला बघत असतो, तसं कदाचित असेल. परंतु आता त्यांचं जर काही बिनसचं असेल तर आम्हाला कल्पना नाही. परंतु युती आघाडीमध्ये असं कधी कधी बिनसलं जातं, जसं पुण्यामध्ये बिनसले, पिंपरी चिंचवडला बिनसले, बऱ्याच ठिकाणी बिनसले, चंद्रपूरला बिनसले, अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी बिनसलेल्या सापडतात. त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचं कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात. आणि त्या बाबतीमध्ये आमचे तिकडचे जे नेते आहेत, आमदार आहेत माझी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी. त्यामुळे आणि मला नक्की माहिती आहे की काहीतरी घडलं असावं, त्याशिवाय अशी तडजोडी होत नाही.